50% मर्यादा ओलांडल्याशिवाय आरक्षण प्रश्न सुटणं कठीण। केंद्राच्या कोर्टामध्ये चेंडू टोलवताना पवारांची भूमिका, तर जरांगे आणि हाकेंसह सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचं आवाहन। शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधलं मोकळं करावं। मोकळं करा म्हणणाऱ्या फडणवीसांनाच विधानसभेत जागा वाटपाचे सर्वाधिकार। कालच्या मुंबईतल्या बैठकीत निर्णय, 150 जागांचा भाजपचा आग्रह कायम। 20 ऑगस्टला अंबाबाईच्या दर्शनानंतर महायुतीतल्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर करणार उदय सामंत यांची माहिती, तर 8 ते 10 दिवसात मवियाकडून जागा वाटपावर अंतिम निर्णयाची शक्यता। लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता येत्या शनिवारी वितरित करणार। पुण्यातल्या बालेवाडी स्टेडियममध्ये भव्य दिव्य सोहळ्याचं नियोजन। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। विधानसभेत आशीर्वाद न दिल्यास लाडकी बहीण योजनेचे 1,500 परत काढून घेऊ, महिलांच्या मेळाव्यात रवी राणांचं वक्तव्य। विरोधकांची आगपाखड, तर भावा बहिणीच्या नात्याने गमतीने बोललो, राणांची सारवासारव। मातोश्रीबाहेर घोषणाबाजी करणारे आंदोलक एकनाथ शिंदेंचे भाडोत्री, फोटो दाखवून संजय राऊतांचा आरोप, तर संजय निरुपम यांच्याकडे ठाकरे आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या गुप्तांच्या संबंधांचे आरोप। केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणी बैठकीमध्ये संभाजीराजे छत्रपती आक्रमक, कामामध्ये गैरप्रकार झाला तर तुम्हाला जबाबदार धरणार, मुश्रीफ यांना इशारा। राज्यभरातील स्वस्त धान्य दुकानातील ई-पॉस मशीनचं सर्व्हर बंद, तर ऑफलाईन पद्धतीने धान्य वाटप करण्याच्या भुजबळांच्या सूचना। 10वी आणि 12वीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर। 11 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान 12वीची, तर 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान 10वीची परीक्षा होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।